धुलाई का मजा और तगड़ा होगा। दोबारा ये गेम मौका देती है। सोनी स्पोर्ट्स नेटवर्क के टीव्ही चॅनल्स पर पूर्ण एपिसोड पाहण्यासाठी डाउनलोड करा सोनी लिव्ह ॲप। नमस्कार मंडळी, मनोरंजनाची सफर घडवायला सज्ज झाली आहे तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा। आठवड्यातून 3 वार मनोरंजन मुसळधार। असं म्हणतात, मनी वसे ते स्वप्नी दिसे। बघूया नवऱ्याच्या स्वप्नातून बायकोला त्याच्या मनाचा थांग लागतोय का ते। जोरदार टाळ्यांनी मंचावर आमंत्रित करूया निरागस विनोदवीर पृथ्वीक प्रताप आणि विनोदाचे नवे फंडे ईशा डे। ताट राहिलं. अहो अहो काय झालं? तुम्ही हसत होतात झोपेत. काय तुम्ही हसत होतात. ठीक आहात ना? नाही पाणी देऊ? नाही किती वाजले? काय 7 वाजले संध्याकाळचे. हसताय कशाला? काय स्वप्न बघितलं. काय स्वप्न बघितलं? काय ना सांगा ना, काय स्वप्न बघितलं? कोण आलेलं? मी होते. कोण आलेलं स्वप्नात? सांगा ना, काय होतं? मला पण हसायचंय, सांगा. वियर्ड स्वप्न होतं. काय होतं? तुझे आई बाबा आले होते स्वप्नात. अय्यो, काय मग? काय करत अरे होते? काय माहिती, अरे अचानक काय मला असं काय स्वप्न पडलं असेल यार. काय करत काय होते? अरे आपण ना कुठतरी ते काय याला माथेरान महाबळेश्वर लोणावळा टाईप काहीतरी जागा. निघाला? हा अशी पावसाळी असते तशी हिरवगार असं सगळं वातावरण. आणि हे तुझे आई बाबा म्हणजे काय सांगा ना. अरे तू ना तुझी घोड्यावर बसली होती. घोड्यावर घोड्यावर बसली होती तू. आणि एका हातात बॉब्या होत्या आणि आईस्क्रीमचा टब होता म्हणजे एका हातात. आणि बॉब्यांनी आईस्क्रीम असं खात होती चाटून. पर तो घोडा ना तो मरतुकडा होता आधी, त्याच्यावर तू बसली. तो असा फार त्याचा प्रवास चालू आहे. त्याचं नाव जँगो आहे बरं का. आणि तू त्याला हुर बँजो करत होती. मी बोललो अरे काय स्वप्न आहे. तर ना हळूहळू मला ना अजून पिक्चर क्लिअर झाला. तर तू घोडेवालाच होता ना बिचारा. काय सांगा ना. तुझे बाबा होते घोडेवाला. लुंगी घातली होती लुंगी आणि भोकाची बनियान होती. एका हातात लगाम होता, एका हातात विडी. आणि बिचारा विडी करत चाललाय तो घोडा आपला. माझे बाबा तो घोडा खेचलाच जाईना शेवटी. त्याने असं बाबांनी तुझ्या दुसरा हात असा लगामाला लावायला गेले तर विडीचा चटका बसला रे घोड्याला. तो घोडा जो काय 2 पाय वर घेऊन उधळलाय. आणि त्याच्यानंतर जी काय तू वरून खाली चिखलात पडलीस तरी बॉब्या सुटे ना हिच्याकडनं. तो घोडा उधळला, पळायला लागला. त्याच्या मागे तुझे बाबा पर जंगलापर्यंत लुंगी एका हातात विडी एका हातात असे करत पळता लुंगी पायात अडकली. लुंगी निघाली. लुंगीची आई झाली तुझी. काय झाली? तुझ्या बाबांच्या लुंगीची तुझी आई झाली. तुझी आई नंतर नाग झाली, नागिन. मग मला ते क्लिअर झालं तुझी आई इच्छाधारी नागिन आहे जी लुंगीचं रूप घेऊन बाबांच्या भोवती काय स्वप्न आहे बरं. त्याच्यानंतर तुझी आई आणि तुझ्या बाबांमध्ये भांडण सुरू झालं. आणि घोडा पळत गेला आणि तू तिकडे फतकल मांडून चिखलात बॉब्या खाती आहे. मी बोललो हे काय स्वप्न आहे.
मला कळेच ना, मेलो आम्ही हसून हसून मेलो. आम्ही म्हणजे मी, आई आणि बाबा, माझे आई बाबा पण होते. मी आणि माझे आई बाबा समोर 5 स्टार हॉटेलमध्ये खिडकीतनं बघत होतो सगळं. आणि तुमच्या मुलं हे कोण लोक आहेत, काय चाललंय म्हणून आम्ही अजून जरा असं डोकावून बघितलं तर हक्क वडनेरकर कुटुंब. अरे यार ईशा, आई 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 अरे तुमचे आई बाबा हॉटेल मध्ये बघत होते मी आई बाबा आम्ही दोघे. 5 स्टार हॉटेल. आणि तो घोडा बिचारा रे, मी घोड्यावर बसले होते. जँगो बँजो म्हणत होती. आणि काय मी माथेरानला जाऊन मी बॉबे हातात घालून आईस्क्रीम घोड्यावर बसून कसली बुक्कड आहे ना मी. मला काय दुसरं सुचत नाही, फक्त खायला पाहिजे असतं सगळी. घोड्यावर असले तरी खायला द्या. आणि माझे बाबा घोडेवाले माझे बाबा विडी असं नव्हतं चालत कॉमेडी. आणि काय त्यांच्या लुंगीचा नाक जरा लुंगीची आई झाली, आईच नागिन निघाली. आई इच्छाधारी नागिन निघाली तुझी. नाही वाटत. खाली बसा 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 बसा. आवाज नाही वाटत. मला काय झालं ईशा? माझ्या आई बाबांबद्दल तुम्ही हा असा विचार करता? मी नाही ईशा, मी विचार नाही केला. मी आता नका विचार केला नाही. एवढा घाणेरडा विचार करता तुम्ही माझ्या आई बाबांबद्दल, हे मला आज कळतंय. नाही ईशा, अरे मला स्वप्न पडलं, मी तुला ते स्वप्नात सांगितलं, मी काय विचार नाही केला. स्वप्नात आपल्याला त्याच गोष्टी दिसतात ना ज्याचा आपण विचार करतो. दिवसभर जे मनात असतं तेच आपल्याला स्वप्नात दिसतं. मनी वसे ते स्वप्नी दिसे. क्या बात, काय कडक वाक्य बोलली, हे लिहून घ्यायला पाहिजे. मी बनवलंय, पहिल्यांदा ऐकलंय. अजय वापरातलं म्हणे नाही. हा हा मनी वसे ते स्वप्नी. इथे बसा बसा. मनी वसे ते स्वप्नी दिसे म्हणजे काय की जे आपल्याला ना, मी सांगते ना आता. असं झोपेत ना खूप वेळ ऐकलं ना मी. तुमच्या जे मनात होतं तेच तुम्हाला स्वप्नात दिसलं की नाही. हळूहळू आवाजात बोल, मला कळतंय. मी मनातलं नाही काही बोललेलो आहे. अरे रॅन्डम विअर्ड ॲज फ्रीक स्वप्न होतंय. तुझी शपथ, माझी शपथ घेऊ नका पृथ्वी प्रताप. माझी शपथ कशाला घेताय? अरे मी किती फालतू आहे हो. मी घोड्यावर बसून बॉब्या आईस्क्रीमच्या टवात बुडवून मी बॉब्या खाते. मी इतकी फालतू आहे, तुम्ही माझी शपथ घेताय? नाही मी असं नाही ईशा. खाली बसा, इथे बसा. ईशा बघ, ऐक, काय बघ, तुला एक कळतंय का? मुद्दाम नाही केलेलं आहे. तुम्ही मुद्दाम केलंय. नाही, तुमच्या मनात हे होतं म्हणून तुम्हाला स्वप्नात विषय संपलेला आहे. तुमच्या मनात हे होतं म्हणून तुम्हाला. ईशा अरे नको ना रडू ईशा. बेसिक आहे हे. अगं आपल्या अवतीभोवती ज्या गोष्टी घडत असतात ना त्याचा कोलाज असतो स्वप्न. हा हो मी काल तो पिक्चर बघत होतो, इंग्लिश मॅकलॉज नावाचा. त्याच्यात नाही का ती हिरोईन घोड्यावरनं येते. मग मला तो घोडा दिसला. त्या घोड्याच्या अंगावर जी हिरोईन होती त्याच्याऐवजी फक्त तू दिसलीस. आणि बाबांचं तुझे बाबा मी तुला किती वेळा बोललोय, गँग्स ऑफ वसेपूर मधल्या नवाजुद्दीन सारखे दिसतात सेम. त्याच्यात फक्त विडी ऍड झाली आणि लुंगी आणि बोकाची बनियान ऍड झाली फक्त. मला माहित नाही कशी. आणि आईचं तर क्लिअर आहे ना. आई तर मग इच्छाधारी नागिन का आहेच म्हणजे. का आईला हे आवडतं ना तुझ्या, काय नागपंचमी. अरे आई असते ना वारुळ्याजवळ तुझी नागपंचमीला पूजा वगैरे करत. तिकडे जाऊन नाग बनत नाही, नागाची पूजा करते की नाही. हा आणि मग त्या दिवशी श्रीदेवी आणि अमरीश पुरींचा फोन आला होता, पिक्चर लागला होता आणि मग
आईने फोन केला होता तुला, नेमका नागाचा पिक्चर लागला होता तेव्हा तो, मग तेव्हा मला त्याच्यामुळे मग तुझी आई मला नागिन वाटली. हा ते अरे स्वप्न आहेत ती, कशात ना कशात जातात सांगता नाही येत. छान बनवताय गोष्टी. वा नियंत्रण असतं का आपलं स्वप्न. पूर्ण एपिसोड पाहण्यासाठी डाउनलोड करा सोनी लिव्ह ॲप.